गुड मॉर्निंग गर्ल्स. गुड आफ्टरनून. आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा काय डिस्कस केलं होतं? इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. आज इन्कम फ्रॉम कॅपिटल गेनचे लास्ट लेक्चर असेल ना, कारण ऑलमोस्ट आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम घेऊन झालेले आहे. थोडस रिवाइज करते इन शॉर्ट. काय बघितलं होतं आपण इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन मध्ये? एक तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन असणार आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यासाठी इझिली की तुम्ही जी प्रॉपर्टी ज्या दिवशी परचेस केलेली आहे आणि ज्या प्राइसला सेल केली, ओके, यामधला जो डिफरन्स असेल तो असणार आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये मात्र आपल्याला काय करावा लागतो? इंडेक्स कन्सिडर करावा लागतो. ओके. सो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झम्पशन सुद्धा दिले जातात. जसं आपल्याला रूल लक्षात ठेवायला सांगितला होता की प्रॉपर्टी कधी परचेस केली, 99च्या आधी परचेस केली असेल तर मार्केट फेअर व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहोत. मार्केट फेअर व्हॅल्यू 2001च्या नंतर दिलेली असते आणि 2001चा जो इंडेक्स आहे तो आपण कन्सिडर करतो. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जर प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट केली असेल ओके 2001च्या नंतर, तर मात्र मार्केट फेअर व्हॅल्यू घेतल्यानंतर इंडेक्स जो घेणार आहात तो ज्या इयर मध्ये गिफ्ट केली प्रॉपर्टी त्या इयरचा इंडेक्स तुम्ही कन्सिडर करणार आहात. सेकंड थिंग. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं की जे काही ब्रोकरेज आहे किंवा जे काही एक्सपेन्सेस आहेत हे पण आपण काय करतो? मायनस करतो. देन त्याच्यानंतर आपण बघितलं, जर तुम्ही जी प्रॉपर्टी सेल केली आहे आणि सेल केलेल्या अमाऊंट मधून जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर दोन पार्ट मध्ये करताय. एक तर तुम्ही करू शकता बिल्डिंग मध्ये किंवा अदर प्रॉपर्टी मध्ये, आणि दुसरी कंडिशन आहे तुम्ही बॉन्ड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट तुम्हाला काही एक्झम्पशन देतं. सो अंडर सेक्शन 54 नुसार जर तुम्ही प्रॉपर्टी एखाद्या अगेन एखाद्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट मध्ये वगैरे ओके याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल विद इन द 1 इयर और 2 इयर और कन्स्ट्रक्शन ऑफ 3 इयर्स, असा रूल आहे. तर तिथे तुम्हाला काय आहे तर एक्झम्पशन दिलेलं आहे. That means long-term capital gain or investment amount whichever is less. लक्षात ठेवा काय सांगते, whichever is less तितकं तुम्हाला एक्झम्पशन हे दिलं जाईल. इन सेकंड केस, जर तुम्ही एखाद्या रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन किंवा एखाद्या बॉन्ड मध्ये, तिथे दोन क्रायटेरिया तुम्हाला दिलेली आहेत. बॉन्ड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती विदिन 6 मंथ, ओके, जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी सोल्ड केली त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट हे विदिन 6 मंथ होणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला इन्कम टॅक्स काय करतं? एक्झम्पशन देतं. अंडर सेक्शन 54 EC नुसार डिडक्शन देणार आहे एक्झम्पशन. ते असणार आहे मॅक्झिमम 15 लाखचं, आणि मिनिमम काय सांगितलेलं आहे की जितकी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन जो आहे विच एव्हर इज लेस, ओके, तितकं तुम्हाला एक्झम्पशन हे मिळेल. पार्ट रिवाइज झाला का सगळा? लक्षात आलेलं आहे येस याच्यामध्ये? मॅम. ओके, याच्यामध्ये काही डाऊट नसावे. ठीक आहे, चलो दे बघूया आपण आजचा प्रॉब्लेम. आजच्या प्रॉब्लेम मध्ये दोन प्रॉब्लेम बघणार आहोत आपण, एक्झम्पशन वरचे, आणि एक बघणार आहोत शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा प्रॉब्लेम. चलो लेट स्टार्ट. Mr. Dinesh provide the following particulars of asset transfer by him during the previous year ending 31st March 2024. You are required to compute his income from capital gain chargeable to tax for the assessment year 2024-25. A residential house indoor was purchased on 12th December 1999 at the cost of rupees 18 lakh. ओके, 99 ला जेव्हा प्रॉपर्टी परचेस केली होती, हाऊस परचेस केलं होतं, तेव्हा त्याची कॉस्ट होती 18 लाख. देन फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ द रेसिडेन्शियल हाऊस ऑन 1st April 2001 वॉज रुपीज 25 लाख. ओके, सो त्याच्यानंतर मात्र त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 25 लाख. त्यांनी काही इम्प्रुव्हमेंट सुद्धा केलेले आहे हाऊसमध्ये. 1999 2000 ला इम्प्रुव्हमेंट केली, 2 लाख रुपीजची आहे. जसं आपण रूल बघितला, जर 99च्या आधी काही इम्प्रुव्हमेंट केली असेल, 2000च्या आधी काही इम्प्रुव्हमेंट केली असेल तर ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करत नाही.
त्याच्यानंतरची जी इम्प्रुव्हमेंट आहे ती मात्र कन्सिडर होईल. सो 2003 2004 ला इम्प्रुव्हमेंट केली, 9-10 ला इम्प्रुव्हमेंट केली आणि 14-15 ला सुद्धा इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. Then he sold the above house on 19th March 2024 for rupees 1 crore 18 lakh. ओके, त्याने 25 लाखची जी प्रॉपर्टी आहे ती कितीला सोल्ड केली आहे? 1 करोड 18 लाख ला सोल्ड केली. देन सोल्ड करताना त्याने काही एक्सपेन्सेस पे केले. सो ही इन्कर ट्रान्सफर एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 3 लाख ऑन द सेल ट्रान्झॅक्शन. सेल करताना हे एक्सपेन्सेस त्याने पे केले. जसं आपण ब्रोकरेज वगैरे मायनस करायचो त्याच पद्धतीने आहे. एक तर तुम्ही हे सेल्स व्हॅल्यू मधून मायनस करू शकता, अदरवाईज लेस ऍक्विजिशन कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आणि त्याच्यानंतर लेस ट्रान्सफर अशा वेळी सुद्धा मायनस केलं तरी चालतात, कसंही करू शकता तुम्ही. Then he purchased a new residential house in Bhopal for rupees 14 lakh on 28th March 2024. ओके, 19 मार्चला त्याने जो काही त्याचा हाऊस आहे ते सेल केलं आणि लगेच 28 मार्चला त्याने काय केलेलं आहे, दुसरी प्रॉपर्टी परचेस केली. ओके, म्हणजे त्याला एक्झम्पशन मिळेल. रिमेनिंग अमाऊंट मध्ये अगेन त्याने काय केलेलं आहे, 29 मार्चला त्याने बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा केलेली आहे 10 लाख रुपीजची. लक्षात ठेवा. ओके, सो ही परचेस 3-year बॉन्ड इश्यू बाय रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन for rupees 10 lakh on 29th March 2024. That means within a 6 month आहे का? येस, कारण विदिन अ 6 मंथ मध्ये त्यांनी काय केलेली आहे, बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स तुम्हाला दिलेला आहे इथे इयर वाईज, तो आपण इथे यूज करणार आहोत. चलो लेट स्टार्ट. हेडिंग द नेम ऑफ असेसी मिस्टर दिनेश. Assessment year 2024-25, previous year 2023-24, legal status individual, computation of income of capital gain. Heading the sales consideration. सेल कितीला केलेला आहे? 1,90,000. इनर मध्ये घेऊ शकता तुम्ही 1,90,00,000. सेल ट्रान्सफर इथे लेस केलं तरी चालेल. हा, लेस सेल ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर फी. ट्रान्सफर फी किती दिली आहे? ट्रान्सफर फी दिलेली आहे, ट्रान्सफर फी कुठे गेली? ट्रान्सफर फी 3 लाख रुपीज. लेस करून अमाऊंट सांगा किती येईल आउटरला. एक मिनिट. ओके, इथेपर्यंत समजलं का? काय केलं आपण? सेल आणि लेस ट्रान्सफर फी, कारण ती सेल्सशी रिलेटेड होती म्हणून इथे मायनस केली. इथे नाही केला तरी चालेल, नंतर मायनस केला तरी चालू शकते. देन लेस कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. ओके, दॅट मीन्स परचेस. ओके, परचेस व्हॅल्यू कोणती घेणार आपण? 2001 चा इंडेक्स घेणार, राईट? सो किती अमाऊंट आहे ती? 25 लाख. 25 लाख इंटू करंट इयर इंडेक्स किती आहे? करंट इयर 348 डिवायडेड बाय 2001 चा इंडेक्स 100. कॅल्क्युलेट करून सांगा बरं किती येईल अमाऊंट. लक्षात येते ना काय केलं? कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन, दॅट मीन्स फेअर मार्केट व्हॅल्यू इंटू करंट व्हॅल्यू इंडेक्स डिवायडेड बाय 2001 चा इंडेक्स. किती आली व्हॅल्यू? चेक करा फटाफट. $87 लाख. इनर कॉलम मध्ये घ्या 87 लाख. माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 87 लाख क्लिअर का इथेपर्यंत?
त्याच्यानंतर त्याने कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. सो हेडिंग द्या कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट पहिलं वर्ष तर येणार नाही कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट मध्ये रे. सेकंड इज दॅट मीन्स कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट 2003 2004. किती कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आहे? 3,27,000 into करंट इयर इंडेक्स 348 डिवायडेड बाय 2003-4 चा इंडेक्स किती आहे बघा. 3-4 चा इंडेक्स आहे 109. किती आली बघा कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट? मेन्शन करा फटाफट. इफत कॅल्क्युलेट कर किती आली कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. 10,44,000. 10,44,000. ओके. पहिली इम्प्रुव्हमेंट घेतली. दुसरी इम्प्रुव्हमेंट घ्या. 2009-10. 2009-10. 2009-10 ची व्हॅल्यू किती आहे बघा. 3,70,000. 3,70,000 into करंट इयर इंडेक्स 348 डिवायडेड बाय 10 चा इंडेक्स किती. 9-10 चा इंडेक्स आहे 148. 148. ओके. इथे दिलेले आहेत बघा इंडेक्स. किती येईल बघा व्हॅल्यू. 8,70,000. ओके. 8,70,000. देन ओके 8,70,000. नेक्स्ट क्या. 2014-15 2014-15 व्हॅल्यू किती आहे. 2014-15 8,40,000. 8,40,000 into करंट इयर इंडेक्स 348 डिवायडेड बाय 14-15 चा इंडेक्स किती दिसतोय. 14-15 चा 240 आहे. 240. अमाऊंट सांगा किती आहे. इफत ज्वेलरी कॅल्क्युलेट करा. अमाऊंट सांगा. 12,18,000. ओके. 12,18,000. 18 ना. इथेपर्यंत क्लिअर झालं. काही डाऊट आहे का. टोटल करा आता कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. त्या सगळ्याची टोटल करा किती येते बघा आउटर साइडला. 87 लाख प्लस 10,44,000 प्लस 8,70,000 प्लस 12,18,000. आपण कॅल्क्युलेट करा. अरे एवढा वेळ लागतो कॅल्क्युलेशनला. 1 करोड 1. ओके. पुटअप करा. 1,18,32,000. राईट. हा मिळाला तुम्हाला टोटल एक्सपेन्सेस. आता नेट सेल्स मायनस परचेसेसची व्हॅल्यू मायनस करा म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन मिळेल. लॉंग टर्म कॅपिटल गेन बघा किती आला.
लॉन्ग टर्म कॅपिटल गेन 58,68,000. इथेपर्यंत क्लिअर झाले दोघींना? ओके. आता आपल्याला माहिती आहे त्यांनी काय केलेले आहे, तर इन्व्हेस्टमेंट केली आहे, राईट. पुढे त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा केलेली आहे. सो इन्व्हेस्टमेंटचं एक्झम्पशन, दोन्ही एक्झम्पशन मिळतील त्यांना. सो लेस एक्झम्पशन म्हणा. इन्व्हेस्टमेंट बघा कुठे कुठे गेली आहे. लेस एक्झम्पशन एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. ओके, पहिलं एक्झम्पशन मिळेल 54. 54चं किती आहे बघा, 54चं आहे 14 लाख रुपीज. सो 14 लाख इन्व्हेस्टमेंट इन हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी पहिलं. आणि सेकंड एक्झम्पशन प्लेस अंडर सेक्शन 54 EC. ओके, इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड. इन बॉन्ड. ओके, विदिन अ 6 मंथ. ओके, जे किती आहे 10 लाख रुपीज. सो विच एव्हर इज लोअर, आपल्याला 14 लाख मिळालं आणि इथे 10 लाख, म्हणजे टोटल झाली 15 लाख. लेस करा 15 लाख. टॅक्सेबल कॅपिटल गेन किती येईल बघा. टॅक्सेबल कॅपिटल गेन 8,65,000. 8,65,000 टॅक्सेबल कॅपिटल गेन. क्लिअर झाला का? प्रॉब्लेम क्लिअर झाला? काही डाऊट आहे? Yes. क्लिअर झाला ना? ओके. Yes. हा, चालेल. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Mr. Gautam provide the following particulars of asset transfer by him during the previous year ended 31st March 2024. You are required to compute his income from capital chargeable to tax for assessment year 2024-25. A residential house in Mumbai, which he inherited from his father in December 1981 and was sold on 16th August 2023 for rupees 1 crore 60 lakh. Okay. His father has bought his house in February 1981 at cost of rupees 7 lakh 80,000 and fair market value of 1st April 2001 8 lakh rupees fair market value आहे. सेम ह्याच टाईपचा प्रॉब्लेम दिलेला आहे, सॉल्व्ह करायचं आपल्याला. मिस्टर गौतम मेड द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ऑफ कॅपिटल गेन. शी रेसिडेन्शियल हाऊसेस परचेस अ रेसिडेन्शियल फ्लॅट इन चेन्नई 31st March 2024. ओके, 31st लास्ट डेला त्यांनी प्रॉपर्टी परचेस केली. सेल कधी केली? विदिन 1 इयर घेतली आहे का? येस, इथे 16 घेतलेली आहे. बॉन्ड बघा 6 महिन्याच्या आत इन्व्हेस्ट केलाय का बॉन्ड मध्ये? सोल्ड कधी केली प्रॉपर्टी? 16 ऑगस्टला सोल्ड केलेली आहे प्रॉपर्टी. ओके, आणि लगेच सप्टेंबर मध्ये काय केली? इन्व्हेस्टमेंट केली. दॅट मीन्स ओके. चलो सेम टाइप्स ऑफ प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करूया फटाफट. तर इथे ट्रान्सफर फी वगैरे फक्त काही दिलेली नाही. सेल्स कन्सिडरेशन. सेल किती आहे बघा टोटल. सेल कितीला केली प्रॉपर्टी?
1,60,00,000. 1 crore 60 lakh. 1,60,00,000. Then less cost of acquisition. कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन बघा, कॉस्ट मार्केट फेअर व्हॅल्यू किती दिली, 8 लाख रुपीज डिवायडेड बाय करंट इंडेक्स 348 डिवायडेड बाय 2001 चा इंडेक्स, 2001 चा इंडेक्स 100 इंटू करा. अमाऊंट बघा किती आहे, इनर कॉलम मध्ये पुटअप करा किंवा डिरेक्टली आउटरला 27 lakh 84,000. किती, 27 lakh 84,000. 27,84,000. बाकी काही नाही, एवढंच आहे ना, कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट वगैरे काही दिलेली नाही. सो कॅपिटल गेन बघा किती आहे, कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन, कॉस्ट ऑफ एक्विजिशन मायनस करा, लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 crore 32 lakh 16,000. 1,32 32 lakh lakh 16,000. 16 ना, Yes. बरोबर ना, हा 16,000. चलो, लेस एक्झम्पशन. एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. पहिलं एक्झम्पशन आहे इन्व्हेस्टमेंट इन प्रॉपर्टी, इन हाऊस प्रॉपर्टी. ओके, फ्लॅट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, किती केली आहे ती, 55 लाखची. सो 55 लाख. आता एक लक्षात ठेवा, इथे त्यांनी 55 लाखची काय केली, इन्व्हेस्टमेंट केली. जर ही इन्व्हेस्टमेंट त्याने 2 करोडची केली असती तर त्याला एक्झम्पशन 1 करोडचं मिळालं असतं. म्हणजे जे काही लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे तेवढं एक्झम्पशन मिळू शकतं त्याला. ठीक आहे, विच एव्हर इज लेस. 55 लाख किती झाले, 2 2 4 1 0 एक्स्ट्रा झालं. Then second exemption, under section 54 PC. हायवे मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले, 10 करोड, 10 लाखची, 10 लाख बॉन्ड. ओके, किती मॅक्झिमम लिमिट कितीच आहे सांगा बरं, बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. लक्षात आहे का, मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट कितीचे, ज्युवेरिया इफत. जर तुम्ही बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मॅक्झिमम एक्झम्पशन तुम्हाला 50 लाख रुपीजचं आहे. विसरू नका, दिस इज द लास्ट प्रॉब्लेम. टुडे इज लास्ट लेक्चर ऑफ इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, त्यामुळे रिव्हिजन थोडीशी करा. चला टोटल करा, किती झाले टोटल, 65 lakh. 65 लाख. देन टॅक्सेबल कॅपिटल गेन किती येईल चेक करा, 1,32,16,000 मायनस 65 लाख. टॅक्सेबल कॅपिटल गेन बोला, 1,30,00,000 67 lakh 16,000. 67,16,000. बरोबर. ओके, क्लिअर, प्रॉब्लेम क्लिअर झाला का, Yes, ज्युवेरिया. ma'am. हो ज्युवेरिया, क्लिअर झाला. येस मॅम. हा ओके, चलो. देन लक्षात ठेवा, आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये काही इम्प्रुव्हमेंट दिली नव्हती, ट्रान्सफर फी, ब्रोकरेज फी काही दिलं नव्हतं. सिम्पली प्रॉपर्टी कधी परचेस केली, कधी सोल्ड केली, आणि त्याच्यानंतरची अमाऊंट जी मिळाली इन्व्हेस्टमेंटची, त्याच्यानंतर त्याने दोन इन्व्हेस्टमेंट केली.
आता हे पण मी तुम्हाला इथेच क्लिअर केलं की इथे बॉन्ड मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा मॅक्झिमम 50 लाखचं तुम्हाला एक्झम्पशन आहे. आणि जेव्हा तुम्ही हाऊस प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल. लॉंग टर्म कॅपिटल गेन और इन्व्हेस्टमेंट अमाऊंट विच एव्हर इज लेस, तेवढं तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. म्हणून तुम्हाला एक्झाम्पल दिलं. जर इथली अमाऊंट तुम्ही हाऊस प्रॉपर्टी मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जर 2 करोडची केली असते हाऊस प्रॉपर्टी मध्ये, तर मात्र आपलं एक्झम्पशन 1,32,16,000 तुम्हाला एक्झम्पशन मिळालं असतं. आता ह्या दोघांपैकी ऑलरेडी 55 लाख ही अमाऊंट लेस आहे, म्हणून तुम्हाला 55 लाखाचं एक्झम्पशन मिळालं. इथे सुद्धा सेकंड केस मध्ये तेच आहे. मॅक्झिमम 50 लाख पर्यंत तुम्हाला एक्झम्पशन आहे, as well as compare with the long term capital gain whichever is low. ठीक आहे, क्लिअर झाला प्रॉब्लेम. लास्ट प्रॉब्लेम बघूया. आता हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ह्यामध्ये फारसं काही नाहीये. काय सांगितलंय, मिस्टर पराग परचेस अ रेसिडेन्शियल फ्लॅट 2 मे 2022 फॉर ₹10 लाख त्याने हाऊस प्रॉपर्टी परचेस केली. ही पेड ऑन द सेम डे द स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी म्हणजे जसं ट्रान्सफर फी ब्रोकरेज वगैरे असतं त्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी त्याने पे केली आहे 48,750 ऑन परचेस ऑफ फ्लॅट. ही सोल्ड he sold said that flat of rupees 7,000 17 March 2024. त्याने प्रॉपर्टी कधी सोल्ड केली आहे, तर 17 मार्च 2024 ला प्रॉपर्टी सोल्ड केली आहे 12 लाख ला. ओके, 10 लाखाला घेतली, 12 लाखाला विकली. दॅट्स इट. इंडेक्स इथे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे, आधी चेक करायचं. जसं तुम्हाला क्रायटेरिया सांगितलेला आहे, लॉंग टर्म कॅपिटल, लॉंग टर्मचं क्लासिफिकेशन आणि शॉर्ट टर्मचं क्लासिफिकेशन. शॉर्ट टर्म मध्ये कोणती कॅटेगरी येईल, लिस्टेड सिक्युरिटी असेल तर विदिन अ 1 इयर, अनलिस्टेड सिक्युरिटी किंवा बिल्डिंग किंवा प्लांट वगैरे जे, सॉरी एखादी बिल्डिंग असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, तर शॉर्ट टर्म कधी म्हणतोय आपण, मिनिमम तुम्ही 2 वर्ष प्रॉपर्टी वापरलेली असली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही सोल्ड करणं महत्वाचं आहे, तर आपण त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये कन्सिडर करू शकतो. आणि अदर प्रॉपर्टी ज्या आहेत त्या 2 सोडून त्याच्यासाठीचा क्रायटेरिया आहे मिनिमम 3 वर्ष तुम्ही प्रॉपर्टी वापरली पाहिजे. ओके, सो आता इथे फ्लॅट आहे म्हणजे सेकंड कॅटेगरी, म्हणजे इथे ऍप्लिकेबल काय आहे, मिनिमम 2 वर्ष तुम्ही ती प्रॉपर्टी यूज करणं गरजेचं आहे. परचेस कधी केली आहे, मे मध्ये, 2022 मे मध्ये परचेस केली आणि 24 मध्ये तुम्ही सोल्ड केली. 2 वर्ष पूर्ण होत आहेत का हो, इथे नाही. 24 महिने पूर्ण कधी होतील, मे महिन्यात पूर्ण होतील. इथे प्रॉपर्टी तुम्ही मार्च मध्ये सेल केली. आर यू गेटिंग माय पॉइंट, लक्षात येते का जिवेरिया, इफत, लक्षात येतं. येस. हा, त्यामुळे हे हे ट्रान्झॅक्शन आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचं. फॉर्मॅट सेम, सेल कन्सिडरेशन. सेल कितीला सोल्ड केली आहे, 12 लाख. ओके, सेम परचेस, परचेस कितीला केली होती, लेस परचेस व्हॅल्यू, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन म्हणू शकतात. सेम कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन इनर कॉलम मध्ये घ्या. किती कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन, 10 लाख रुपीज. आणि लेस स्टॅम्प ड्युटी, लेस स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी इथे काय दिलंय, स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी किती दिले बघा, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन 48,715. हा 48,750. टोटल करा, आउटरला घ्या. 10,48,750. 10,48,750.
दे मायनस करा आता 12 लाख मधून, कारण इथे इंडेक्स येणार नाही, कळलं ना. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला इंडेक्स काही येत नाही, फक्त सेल्स मायनस परचेस करायचा, तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळेल. किती आली बघा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, 12 लाख मायनस 10 लाख 48, किती आली व्हॅल्यू? 12,51,250. 1,51,250. ओके, हेडिंग द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. क्लिअर? बोलो. क्लिअर? कॅपिटल गेन क्लिअर झाला का? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. सो फक्त थोडीशी रिव्हिजन ठेवा, बाकी ह्या युनिटमध्ये फारसं काही डिफिकल्ट नाहीये. एक एक्झाम्पशनचा पॅटर्न, त्याचबरोबर वेगळं काही लक्षात ठेवायचंय. कॅटेगरी कोणती आहे, शॉर्ट टर्मची आहे की लॉंग टर्मची आहे, ह्याची प्रॉब्लेम केअरफुली रीड करून ओळखायचं. मोर दॅन 3 इयर्स असेल, मोर दॅन 2 इयर्स असेल तर डेफिनेटली लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करावे लागेल. लॉंग टर्म कॅपिटल गेन जिथे येईल तिथे इंडेक्स कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. आता इथे बघा, हा प्रॉब्लेम तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथे तुम्हाला इंडेक्स सुद्धा दिलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्ही इंडेक्स इथे कॅल्क्युलेट केला असतात, पण इथे इंडेक्स येणार नाही, कारण प्रॉपर्टी विदिन 24 मंथ मध्ये यूज केलेली आहे ओनली. दॅट्स वाय. बाकी एक्झाम्पशन लक्षात ठेवा. त्याचबरोबर कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट कोणती येणार, 2020 सॉरी 1999च्या नंतरची जी आहे ती कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट येईल, त्याच्या आधीची येणार नाही. हे कीवर्ड आहेत फक्त. आणि गिफ्ट वाले जे आपण प्रॉब्लेम बघितलेले आहे, मार्केट फेअर व्हॅल्यू घेतो आणि गिफ्ट वाली जे इयर दिलेलं असेल ते त्याचा इंडेक्स कन्सिडर करतो. होप सो तुम्हाला कॅपिटल गेन समजला असेल. त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चालेल, चला थांबूया इथे. थँक्यू.